नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी शीतल खूप 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 मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवतोय तो म्हणजे मावा केक. आणि मी कशा पद्धतीने ऑर्डरसाठी मावा केक जो आहे तो बनवतोय, तर तेच आज मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. किंवा तुम्हाला जर ऑर्डर घ्यायच्या असतील आणि तुम्हाला ऑर्डरसाठी जर हा मावा केक बनवायचा असेल, तर अगदी परफेक्ट असा मावा केक आपण कसा बनवू शकतो, तर तेच आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर अगदी परफेक्ट असं प्रमाण इथं मी तुम्हाला सांगितलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं मी घेतले ते म्हणजे 3 चमचे तूप. इथं तुम्ही तुपाच्या ऐवजी बटर जे आहे ते देखील वापरू शकता. आणि 3 चमचे बटरमध्ये इथं मी 1 वाटी सेट केली आहे आणि त्या वाटीनंच इथं मी पाऊण वाटी इतकी पिठी साखर यामध्ये घातली आहे. वाटी कोणतीही एक वाटी घरातील तुम्ही सेट करू शकता या केकसाठी. तर हे दोन्ही इथं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. अशा पद्धतीचं हे मिश्रण जे आहे इथं आपलं तयार झालं आहे. आणि आता पुन्हा मी यामध्ये घालते तो म्हणजे हा इतका पाऊण वाटी इतकाच आपल्याला खवा यामध्ये घालायचा आहे. आणि लक्षात घ्या, जेव्हा आपण हा केक बनवेल तेव्हा सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते आपले रूम टेम्परेचरवरती हवेत, जेणेकरून केक जो आहे तो अगदी परफेक्ट असा तयार होतो. अगदी थोडंसंच खवा मी याच्यातला काढून ठेवला आहे आणि बाकी सगळा खवा मी यामध्ये घातला आहे. आणि हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे स्पॅच्युलाच्या मदतीने. त्यानंतर हे असं मस्त याला फेटून घ्यायचं आहे. तुम्ही इथं थोडंसं बीटरचा वापर केला तरी देखील चालेल. याने देखील खूप छान असं टेक्स्चर येईल या मावा केकसाठी. बाकी सगळं प्रमाण इथं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, तिथून तुम्ही ते चेकआउट करू शकता. आणि त्यानंतर त्याच वाटीने इथं ही वाटी देखील मी तुम्हाला दाखवले बघा, याच वाटीने 1 वाटी इतका मैदा मी यामध्ये घालते. तर इथे एक टिप तुम्हाला मी सांगते की तूप, पिठी साखर आणि खवा जो आहे ते पहिल्यांदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. छान असं मस्त त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला ते मिश्रण जे आहे ते चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. आणि त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये 1 वाटी इतका मैदा घालायचा आहे. मैदा मिक्स करायचा आहे. छान असा मिक्स झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये अर्धी वाटी इतकं मी दूध घेतलं आहे. आणि थोडं थोडं करून आपल्याला दूध जे आहे या मिश्रणामध्ये घालायचं आहे. मिश्रण जे आहे ते इथं आपलं तयार झाले. एकूण एक अर्धी वाटी इतकंच दूध इथं आपल्याला लागतं. किंवा यापेक्षा 1-2 चमचे जास्त किंवा कमी देखील लागू शकतं. आणि त्यानंतर आता मी यामध्ये थोडीशी टुटी फ्रुटी जी आहे ती ॲड केली आहे. यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट जरी टाकले तरी देखील चालेल. आणि आता इथं मी थोडंसं तुम्हाला मी बेकिंग कसं करते पातेल्यामध्ये ते देखील सांगते. तर त्यासाठी बघा, असं एक मोठं पातेलं घेतलं आहे. जाडबुडाचं पातेलं घ्यायचं शक्यतो करून. त्यामध्ये असं कोणतंही एखादं स्टँड तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून केक ठेवण्यासाठी. आणि त्यानंतर याला असं झाकण लावून यावरती गच्च असं काहीतरी थोडंसं वजनदार गोष्ट आपल्याला ठेवायची आहे. आणि हाय हीटवरतीच आपल्याला याला एक 10 मिनटं प्रीहीट करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला केकचा बेस्ट रिझल्ट जर तुम्हाला हवा असेल, तर नक्कीच पातेलं जे आहे ते सुरुवातीलाच प्रीहीट करून घ्या. जर तुम्ही पातेलं प्रीहीट केलं नाही तर केक जो आहे तो व्यवस्थित असा बेक होणार नाही. आणि आता सगळ्यात शेवटी मी यामध्ये वेलची पूड टाकले. वेलची पूड आवर्जून टाका, जेणेकरून केकला खूपच छान असा फ्लेवर येतो. आणि त्यानंतर आता सगळ्यात शेवटी आपल्याला इथं घालायचे ती म्हणजे 1 चमचा इतकी बेकिंग पावडर. आणि इथं मी अर्धा चमचा इतका बेकिंग सोडा घातला आहे. थोडंसं दूध घातलं आहे. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिवेट होण्याकरता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण जे आहे ते लगेचच आपल्याला अगोदरच असं सेट करून ठेवलेल्या केक टीनमध्ये आपल्याला हे मिश्रण जे आहे ते ओतून घ्यायचं आहे. त्यानंतर याला व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्या, जेणेकरून केक जो आहे तो कुठं मध्ये फुगीर वगैरे होणार नाही. याला व्यवस्थित असं या टीनमध्ये आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. थोडंसं टॅप करून देखील घ्यायचं आहे, जेणेकरून एअर बबल्स जे आहेत ते सुटतात. आणि वरून देखील थोडासा खवा जो आहे तो मी असं टाकते, जेणेकरून छान असा फ्लेवर येईल. मस्त असा केक टीन इथं आपला तयार झाला आहे. अगोदरच प्रीहीट केलेल्या पातेल्यामध्ये आपल्याला हा केक टीन जो आहे तो ठेवून द्यायचा आहे. वरून थोडंसं असं वजनदार गोष्ट ठेवायची. आणि हा केक जो आहे तो आपल्याला एक 25 ते 30 मिनटं लो गॅसवरती आपल्याला हा केक जो आहे तो बेक करून घ्यायचा आहे. मस्त असा मावा केक तर इथं आपला तयार झाला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि याच पद्धतीने तुम्ही देखील हा केक एकदा नक्कीच ट्राय करून पहा. आणि कसा झाला होता तर ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. भेटूया परत अशाच एका छानशा नवीन
नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.